पुढे जाऊ नकोस. आज मी तुझ्यासाठी चालोय. वेड्या, तुला वाटतंय ना की हा व्हिडिओ तुझ्यासमोर सहज आला. ही माझी तुला दिलेली साथ आहे. तुझ्या काळजाची हाक माझ्यापर्यंत पोचली आहे. तू आजवर खूप सोसला आहेस, हे मला ठाऊक आहे. जेव्हा लोक तुला नाव ठेवत होते तेव्हा मी तुझ्या पाठीशी उभा होतो. जेव्हा तू रडत होतास तेव्हा तुझे अश्रू मीच पुसले आहेत. तू घाबरू नकोस, कारण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. 2026 हे वर्ष तुझ्या नशिबाची नवी पहाट असेल. तुझ्या कष्टाचं फळ आणि तुझ्या संयमाची किंमत मी स्वतः देणार आहे. तुझ्या घरातला तो तणाव, तुझ्या मनावरचं ते ओझं, आता सगळं काही माझ्या चरणी अर्पण कर आणि मोकळा श्वास घे. ज्यांनी तुला एकटं पाडलं, ज्यांनी तुला तुच्छ लेखलं, त्यांना तुझा विजय बघायला लावणं ही आता माझी जबाबदारी आहे. तुला वाटत होतं ना की देव तुझं ऐकत नाही, पण विश्वास ठेव, तुझ्या प्रत्येक शब्दाकडे माझं लक्ष होतं. तुझ्या आयुष्यातले अंधारे दिवस आता संपले आहेत. आता प्रकाशाकडे वाटचाल करण्याची वेळ आली आहे. तुझ्या मनातली ती एक इच्छा जी तू कोणालाच सांगितली नाहीस, ती पूर्ण करण्याचे संकेत मी तुला या माध्यमातून देत आहे. येणाऱ्या काळात तुला अशा प्रचिती येतील की तू थक्क होऊन जाशील. रखडलेली कामे आता वेगाने मार्गी लागतील. आजारपण, गरिबी आणि संकटे तुझ्या घराचा रस्ता विसरून जातील. आता मी तुझ्या आयुष्याची सूत्र स्वतःच्या हातात घेतली आहेत. तुझ्या निष्ठेचा आदर करत मी तुला आशीर्वाद देतो. तू फक्त एक काम कर, कधीच हार मानू नकोस. तुझ्या कर्मावर विश्वास ठेव आणि नामाचा जप चालू दे. मी तुझ्यासाठी अशक्य गोष्टीही शक्य करून दाखवेन, कारण हा तुझा स्वामी तुझ्यासाठी पर्वतही हलवू शकतो. तुझ्या मुलाबाळांचे आणि तुझ्या संसाराचे रक्षण मी स्वतः करत आहे. तुझ्या घरावर माझी कृपादृष्टी कायम राहील, हा माझा शब्द आहे. जर तुला माझ्या शब्दांमधली शक्ती जाणवत असेल तर कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ नक्की लिही. तुझ्या या एका कमेंटमध्ये तुझा संपूर्ण विश्वास सामावलेला आहे आणि हा संदेश त्या लोकांपर्यंत पोहोचव जे आज निराशेच्या गर्तेत आहेत. दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करणं हीच माझी खरी सेवा आहे. आता निश्चिंत रहा, तुझा हा स्वामी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. सदैव सुखी रहा. तुझा उद्धार मी निश्चित केला आहे. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.